गोळी थोडीशी चेंज करून चालेल. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. बीटा ब्लॉकर्स मधला सेकंड पार्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. काल आपण बीटा ब्लॉकर्स मध्ये क्लासिफिकेशन आणि फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ बीटा ब्लॉकर डिटेलमध्ये डिस्कस केले आहेत. त्यामध्ये प्रोपॅनोलॉल ॲज अ प्रोटोटाइप म्हणून आपण डिस्कस केला होता. आता प्रोपॅनोलॉलच्या बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आणि ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कोणत्या प्रोपॅनोलॉलमुळे दिसू शकतात ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल ड्रग्स विषयी थोडी माहिती घेणार आहोत आणि मग युजेस आणि ॲडव्हर्स इफेक्ट पाहणार आहोत. तर फार्मिकोकायनेटिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्लासिफिकेशन ऑफ बीटा ब्लॉकर, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन अँड फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आणि युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट ह्या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2 मार्कला ऍडव्हान्टेजेस ऑफ कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर वर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर असा क्वेश्चन येऊ शकतो. शॉर्ट नोटला कधी कधी 2 ड्रग मधलं कंपॅरिझन विचारतात. त्यात प्रोपॅनोलॉल वर्सेस ॲटिनोलॉल म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर वर्सेस कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर हा फरक विचारला जाऊ शकतो. तर फार्माकोकायनेटिक्स प्रोपॅनोलॉलचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही. फार्माकोकायनेटिक्स मध्ये प्रोपॅनोलॉलचं जर ऍब्सॉर्प्शन बघितलं तर इट इज वेल ऍब्सॉर्ब ओरली बट बायबिलिटी इज लो बिकॉज प्रोपॅनोलॉल इज वन ऑफ द ड्रग इज हॅव्हिंग हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाण्याआधी लिव्हर मध्ये त्याचं जास्त ड्रग मेटाबॉलिझम होतं आणि त्यामुळे ओरली दिल्यानंतर जरी त्याचं ऍब्सॉर्प्शन चांगलं असलं तरी पण बायबिलिटी कमी असते. ओरल टू पॅरेंटल डोसचं पाहिलं तर 40:1 आहे, म्हणजे ओरल डोस हाय आहे ऍज कम्पेअर टू पॅरेंटल, कारण याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम ह्या ड्रगचं हाय असल्यामुळं. विथ फूड दिला तर ऍब्सॉर्प्शन प्रोपॅनोलॉलचं इन्क्रीज होतं. खूप साऱ्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन फूडमुळं कमी होतं, परंतु काही ड्रग असे आहेत ज्यांचं ऍब्सॉर्प्शन फूड वाढवतं. जसं प्रोपॅनोलॉलचं ऍब्सॉर्प्शन फूड मुळे इन्क्रीज होतं. त्याचप्रमाणे ग्लिसिओफल्विन नावाचा जो अँटी फंगल ड्रग आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन फॅटी मिल बरोबर जर तो दिला तर त्याचं ऍब्सॉर्प्शन वाढतं. तर हे झालं ऍब्सॉर्प्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. डिस्ट्रीब्युशन, प्रोपॅनोलॉल इज व्हेरी वेल डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी. इट इज लिपिड soluble drug, so easily crosses blood brain barrier and plasma protein binding is 90%. Metabolism depends on the hepatic blood flow. जितका हेपॅटिक ब्लड फ्लो चांगला तेवढं प्रोपॅनोलॉलचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे होतं आणि फेज 2 मधल्या ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिॲक्शननी प्रोपॅनोलॉल मेटाबोलाइज होतो. काही मेटाबोलाइट प्रोपॅनोलॉलचे ऍक्टिव्ह असतात, म्हणजे प्रोपॅनोलॉल स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि मेटाबोलाइट पण ऍक्टिव्ह आहे. हायड्रोक्सायलेटेड मेटाबोलाइट ऑफ प्रोपॅनोलॉल इज ऍक्टिव्ह. आणि मेटाबॉलिझम हे सॅच्युरेबल असतं, म्हणजे जर डोस वाढला प्रोपॅनोलॉलचा तर जेवढे एन्झाईम असतात मेटाबॉलिझमसाठी ते सॅच्युरेट होऊन जातात. ओके, तर हाय डोसला मेटाबॉलिझम व्यवस्थित होणार नाही. एक्सक्रिशन मेनली थ्रू किडनी. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फार्मॅकोकायनेटिक हा पार्ट तुम्हाला कोणी विचारणार नाही. जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही त्या पार्टकडे लक्ष द्यायचं आहे. आता साईड इफेक्ट जे आहेत किंवा ड्रग इंटरॅक्शन आणि मग ऍडव्हर्स इफेक्ट बघूया. ड्रग इंटरॅक्शन मध्ये 2-3 ड्रग इंटरॅक्शन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. यामध्ये प्रोपॅनोलॉल नावाचा जो ड्रग आहे, ओके, किंवा कोणतेही बीटा ब्लॉकर जर बघितले तर बीटा ब्लॉकर हॅव निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक, आयनोट्रॉपिक इफेक्ट ऑन द हार्ट, म्हणजे कार्डिओ डिप्रेशन ऍक्शन आहे. जर बीटा ब्लॉकर दुसऱ्या कार्डिओ डिप्रेशन ड्रग बरोबर दिले तर ऍडिटिव्ह इफेक्ट येऊ शकतो, कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, जर बीटा ब्लॉकर आपण
कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर दिले, त्यामध्ये व्हरापामिल डिल्टाझेम नावाचे जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत त्याबरोबर दिले. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे कॅल्शियम चॅनल माहीत पाहिजे, म्हणजे जे आपण सीव्हीएस पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. एक आहे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आणि दुसरे आहे नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ऍक्च्युली सीव्हीएस मध्ये ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये दोन ड्रग येतात, व्हरापामिल आणि डिल्टाझेम. आणि डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये खूप सारे ड्रग येतात, त्यामध्ये निफिडिपिन आहे, ॲम्लोडिपिन आहे. ओके, त्यानंतर बाकी अजून काही ड्रग आहे, तर नायट्रेनडिपिन आहे, निमोडिपिन आहे. तर हे सगळे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. तर तुम्हाला व्हरापामिल, डिल्टाझेम, ॲम्लोडिपिन हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरची नावं तुम्ही ऐकली असेल. पण यामध्ये ॲम्लोडिपिन हा जरी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर असला तरी पण तो व्हरापामिल आणि डिल्टाझेम पेक्षा काही वेगळ्या पद्धतीने ऍक्ट होतो. व्हरापामिल, डिल्टाझेम हे हार्टवर प्रिडॉमिनंट ऍक्शन दाखवतात आणि मुख्यतः आपण अरेथमिया पॉइंट ऑफ व्ह्यू ते यूज करतो. कार्डिओ डिप्रेसंट ऍक्शन आहे व्हरापामिल डिल्टाझेमची. आणि ॲम्लोडिपिन हा मुख्यतः ब्लड वेसलवर ऍक्ट होतो, म्हणजे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जास्त प्रिडॉमिनंट ऍक्शन त्यांची ब्लड वेसलवर आहे, व्हॅसोडायलेटेशन करतात. आणि व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळं काय घडतं ते आपण नंतर त्या टॉपिक मध्ये पाहणारच आहोत. तर यामध्ये व्हरापामिल आणि डिल्टाझेम हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हार्टवर इन्हिबिटर इफेक्ट दाखवतात. हार्ट रेट कमी करतात, एव्ही कंडक्शन डिले करतात, कॉन्ट्रॅक्शन कमी करतात. त्याचप्रमाणे डिगॉक्झिन नावाचा ड्रग जो आहे तो पण एव्ही कंडक्शन कमी करतो. तर त्याबरोबर जर बीटा ब्लॉकर दिले तर बीटा ब्लॉकर पण हार्टवर इन्हिबिटर इफेक्ट दाखवतात, डिगॉक्झिन इन्हिबिटर इफेक्ट दाखवतो, व्हरापामिल डिल्टाझेम इन्हिबिटर इफेक्ट दाखवतो. तर बीटा ब्लॉकर बरोबर डिगॉक्झिन दिला किंवा बीटा ब्लॉकर बरोबर व्हरापामिल किंवा डिल्टाझेम दिला तर ऍडिटिव्ह इफेक्ट येऊन जास्त कार्डिओ डिप्रेशन इफेक्ट आल्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतं. तर ते तुम्ही विचारात घेतलं पाहिजे ते यूज करताना. त्यानंतर बीटा ब्लॉकर प्रोपॅनॉलॉल जर इन्सुलिन बरोबर किंवा ओरल अँटी डायबेटिक ड्रग बरोबर यूज करत असू तर बीटा ब्लॉकर वॉर्निंग साइन ऑफ हायपोग्लायसेमिया मास्क करतात आणि रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले करतात, हे आपण काल पाहिलेलं आहे. ओके, त्याचप्रमाणे आता हे दोन इंटरॅक्शन तुमच्याशी मी डिस्कस केले. इंटरॅक्शन एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जाणार नाही, फक्त डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये उलट तुम्हाला इंटरॅक्शन विषयी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणते दोन ड्रग कॉम्बिनेशन मध्ये दिल्याने काय घडू शकतं, कोणत्या कॉम्बिनेशन आपण देताना काळजी घेतली पाहिजे, कोणते कॉम्बिनेशन आपण अवॉइड केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. आता जे कोल्ड रेमेडीमध्ये ड्रग यूज केले जातात नेझल डिकंजेस्टन म्हणून, त्यामध्ये फिनिलेफ्रिन आहे, इफिड्रिन आहे आणि अदर अल्फा अगोनिस्ट आहे. तर हे नेझल डिकंजेस्टन म्हणून का यूज केले जातात, कारण त्यांना अल्फा अगोनिस्टिक ऍक्शन आहे. आपण ॲड्रेनर्जिक ड्रग मध्ये अल्फा अगोनिस्टिक ड्रग बघितलेले आहेत. ओके, मग फिनिलेफ्रिन, इफिड्रिन आपण कोल्ड रेमेडीज मध्ये यूज करतो. ओके, अँटीहिस्टॅमिनिक्स ड्रग बरोबर कॉम्बिनेशन मध्ये फिनिलेफ्रिन असतं, इफिड्रिन असतं, सुडो इफिड्रिन असतं. ऐकले तुम्ही ड्रग हे कोल्ड रेमेडी मध्ये अलॉंग विथ अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. ओके, फिनिलेफ्रिन, इफिड्रिन. तर हे ड्रग बरोबर बीटा ब्लॉकर दिल्याने काय परिणाम होऊ शकतो? ब्लड व्हेसल रिलेटेड,
बरोबर आहे. तर प्रोपेनॉलॉल दिल्याने बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक होतील. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं, प्लस ह्या ड्रगचं स्वतःच व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. त्यामुळं सडन राईज इन ब्लड प्रेशर त्या पेशंटमध्ये होऊ शकतो ड्यू टू राईज इन TPR. तर काही पेशंटमध्ये हे इंटरॅक्शन होऊ शकतं. प्रोपेनॉलॉलचं मेटाबॉलिझम हिपॅटिक ब्लड फ्लोवर डिपेंड असतं. लिव्हरला ब्लड फ्लो चांगला असेल तर प्रोपेनॉलॉलचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. ओके, हे आपण बघितलेलं आहे. आता प्रोपेनॉलॉल आणि लिग्नोकेन यामध्ये एक इंटरॅक्शन आहे, प्रोपेनॉलॉल रिटार्ड्स लिडोगेन मेटाबॉलिझम. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. तर हे इंटरॅक्शन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाहीत. ओके, ऍडव्हर्स इफेक्ट किंवा प्रिकॉशन किंवा कॉन्ट्राइंडिकेशन फॉर प्रोपेनॉलॉल यूज, कुठं आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे, काही ऍडव्हर्स इफेक्ट प्रोपेनॉलॉल बरोबर दिसू शकतात. तर तुम्हाला सांगता येईल प्रोपेनॉलॉलचे ऍडव्हर्स इफेक्ट काय काय असू शकतात? किंवा नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट काय असू शकतात? कोणते ऍडव्हर्स इफेक्ट बीटा ब्लॉकर दाखवेल? येस, साइड इफेक्ट्स ऑफ बीटा ब्लॉकर. The blocker can precipitate cardiac heart failure, ओके, हार्ट फेल्युअर प्रेसिपिटेट. ओके, bradycardia, bradycardia. ओके, ब्रॅडिकार्डिया इज देअर. अजून एव्ही कंडक्शन डिले होतं, त्यामुळे पार्शियल किंवा कम्प्लीट हार्ट ब्लॉक पेशंट मध्ये बसू शकतो. बरोबर आहे. जर हाय डोसला यूज केलं किंवा हो. पेशंटला आधीच हार्ट ब्लॉक असेल पार्शियल तर तो कम्प्लीट मध्ये कन्वर्ट होईल. ओके, ठीक आहे. They अजून can precipitate the bronchial asthma. ब्रॉन्कियल अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो. Asthma. ओके, Mm. रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होईल. कोल्ड Hypoglycemia. कोल्ड कोल्ड हँड अँड फीट्स, रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया इज डिले. कोल्ड हँड अँड फीट्स होऊ शकतं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं. बरोबर आहे. लिपिड प्रोफाईलवर ॲबनॉर्मल इफेक्ट येऊ शकतो प्रोपेनॉलॉलचा, आपण बघितलंय. ट्रायग्लिसराईड लेवल Angina वाढेल. worsening. वर्सनिंग ऑफ अंजायना, व्हेरी गुड. ओके, त्यामुळं आपण अंजायना देताना कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मेनली आपण प्रेफर करतो. ओके, त्यानंतर Mm. नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिले होते CNS रिलेटेड. ओके, Nightmare. लिथार्जी, फॉरगेटफुलनेस, इन्क्रीज Forgetfulness. ड्रीमिंग. ओके, तर ऍडव्हर्स इफेक्ट फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स वरूनच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, ठीक आहे. तर आपण प्रोपेनॉलॉलचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे ते पाहूया. तर जनरली हे ऍडव्हर्स इफेक्ट माइल्ड असतात. ओके, तर प्रोपेनॉलॉल accentuate myocardial insufficiency and can precipitate congestive heart failure. ओके, परंतु आता कसं आहे की प्रोपेनॉलॉल आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो का नाही, किंवा बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअर मध्ये यूज केले पाहिजे का नाही. तर आता प्रोपेनॉलॉल हार्ट फेल्युअर ऍसेंच्युएट कसं करतं? बाय डिक्रीजिंग कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट कसं कमी होतं? बाय ब्लॉकिंग सिम्पॅथेटिक सपोर्ट टू द हार्ट. सिम्पॅथेटिक सिस्टीम व कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट होऊन कार्डियाक आउटपुट मेंटेन व्हायचा प्रयत्न केला जातो. परंतु ते जर सिम्पॅथेटिक सिस्टीम ब्लॉक झाली तर कार्डियाक आउटपुट वाढणार नाही, उलट कार्डियाक आउटपुट बीटा ब्लॉकर कमी करतील आणि हार्ट फेल्युअर ऍसेंच्युएट होऊ शकतो. तर दोन प्रकारचे हार्ट फेल्युअर आपण पाहणार आहोत, डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आणि कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. तर बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. Decompensated.
बट बीटा ब्लॉकर म्हणजे हा स्टेज 4 हार्ट फेल्युअर असतो डिकॉम्पेन्सेटरी. काय आहे ते मी युजेस मध्ये डिस्कस करेल. बट वी कॅन यूज बीटा ब्लॉकर इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आफ्टर कार्डियक आउटपुट इज रिस्टोर्ड. आणि कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर का यूज करतात, त्याचा उद्देश काय, हे युजेस मध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्यानंतरचं ओके, ब्रॅडिकार्डिया मी तुम्हाला सांगितलं, पेशंट बीटा ब्लॉकरवर आपण शिफ्ट केला तर ब्रॅडिकार्डिया होऊ शकतो. हार्ट रेट 60च्या पेक्षा कमी झालं तर त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. आणि जे पेशंटला 6 सायनेस असतं, एस ए नोडचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्यामध्ये ब्रॅडिकार्डियाची रिस्क जास्त असते. अस्थमा जस्ट तुम्ही सांगितलं प्रेसिपिटेट होऊ शकतो प्रोपॅनॉलॉलने ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होऊन, किंवा सीओपीडी वर्सन होऊ शकतो प्रोपॅनॉलॉलने. त्यामुळे अस्थमा मध्ये प्रोपॅनॉलॉल कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. सीओपीडी पेशंट मध्ये प्रोपॅनॉलॉल आपण अवॉइड केला पाहिजे. आणि जर आपल्याला बीटा ब्लॉकर यूज करायचा असेल तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर त्यामध्ये आपण यूज करू शकतो. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. आता अंजायनाच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर आपण यूज करायचे का नाही करायचे, ओके. आणि अंजायनाच्या पेशंटमध्ये कोणते बीटा ब्लॉकर सेफ आहेत आणि कोणते प्रॉब्लेम्स करू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे, ओके. तर अंजायनाच्या पेशंटमध्ये पहिले मी तुम्हाला अंजायनाचे टाइप्स डिस्कस करणार आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला अंजायना म्हणजे काय ते मी सांगणार आहे. तर अंजायनाचा जो मिनिंग आहे, अंजायना म्हणजे चेस्ट पेन. इट इज ऍक्च्युली सिम्पटम रॅदर दॅन ए डिसीज. आणि व्हॉट इज द कॉज ऑफ अंजायना काल आपण डिस्कस केलं होतं. वेन देर इज इम्बॅलन्स बिटवीन O2 डिमांड अँड O2 supply, it results in angina. It results in angina. Okay. If there is imbalance between O2 demand and O2 supply, it results in angina. एक तर O2 डिमांड वाढलं, ओके, तर अंजायना होऊ शकतो कारण O2 सप्लाय तेवढाच आहे, किंवा O2 डिमांड तेवढंच आहे आणि O2 सप्लाय कमी झाला तर अंजायना प्रेसिपिटेट होऊ शकतो. आता O2 डिमांड कधी वाढतो, तर वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर, ओके, वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर, ओके. त्यावेळेस O2 डिमांड, वर्क ऑफ द हार्ट कधी वाढतं, एक्सरसाइज केलं, इमोशनल स्ट्रेस मध्ये पेशंट, ओके, त्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट वाढतं. ज्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट वाढतं तर O2 डिमांड वाढतो. आणि तेवढा O2 डिमांड फुलफिल नाही झाला थ्रू करोनरी ब्लड फ्लो तर मग पेन होतं, ओके. किंवा दुसरं कारण आहे डिक्रीज O2 सप्लाय. O2 सप्लाय कधी बंद होऊ शकतो, कमी होऊ शकतो, मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस करोनरी ब्लड फ्लो कमी झाला सडनली तर O2 सप्लाय कमी होणार आहे हार्टचा, ओके. तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन सडनली झालं तर O2 सप्लाय कमी होऊ शकतो आणि त्यांनी पेन होऊ शकतो. तर अंजायनाचे 3 प्रकार आहे. एक आहे क्लासिकल अंजायना, हा मोस्ट कॉमन अंजायनाचा प्रकार आहे, त्याला स्टेबल अंजायना असंही म्हणतात, ओके. त्यानंतर दुसरा आहे प्रिन्स मेटल अंजायना, त्यालाच व्हेरियंट अंजायना असेही म्हणतात, त्यालाच व्हॅसोस्पास्टिक अंजायना असंही म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे अनस्टेबल अंजायना. अनस्टेबल अंजायना हे अंजायनाचे 3 प्रकार आहे. म्हणजे अंजायना म्हणजे चेस्ट पेन, ओके, तो O2 डिमांड O2 सप्लाय इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकतो. O2 डिमांड वाढलं किंवा O2 सप्लाय कमी झालं तर अंजायना होतो. आणि त्याचे 3 प्रकार आहे, क्लासिकल अंजायना, प्रिन्स मेटल अंजायना, प्रिन्स मेटल अंजायनालाच व्हेरियंट अंजायना किंवा व्हॅसोस्पास्टिक अंजायना असं म्हणतात. आणि तिसरा आहे अनस्टेबल अंजायना. तर क्लासिकल अंजायना म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे की क्लासिकल अंजायनामध्ये काय होतं, ओके. तर क्लासिकल अंजायनामध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आणि त्याला क्लासिकल अंजायना म्हणजे स्टेबल अंजायना असंही म्हणतात. तर सपोज आता हे हार्ट
मसलचं एक कट सेक्शन आहे. ओके, आणि ही करोनरी ब्लड वेसल आहे. हे करोनरी ब्लड वेसल ह्या ब्रँचेस हार्ट मसलला देत आहे. ओके ओके, तर ह्या करोनरी ब्लड वेसल मध्ये एज नुसार ब्लॉकेज तयार होतात. ओके, आणि आता इथं सपोज इथं ब्लॉक तयार झालेला आहे, ब्लॉकेज तयार झालेला आहे. ओके, तर ह्या करोनरी ब्लड फ्लो मधून जो ब्लड सप्लाय होत आहे, ओके, ह्या पार्टला मसलच्या, तर ड्युरिंग रेस्टिंग स्टेज तिथं पेन नसतं. कारण ह्या मसलला वर्क करायला किंवा हार्टला वर्क करण्यासाठी जेवढा ऑक्सिजन लागतोय तेवढं ह्या, जरी हे ब्लड वेसल मध्ये ब्लॉकेज असेल तरी पण ही ब्लड वेसल मधून येणारा रक्त पुरवठा तेवढं O2 सप्लाय त्या हार्ट मसलला देतोय. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये रेस्टिंग स्टेटला वर्क ऑफ द हार्ट हे नॉर्मल असतं आणि त्यामुळं रेस्टिंग स्टेटला हार्टसाठी जेवढा ऑक्सिजन लागतोय कामासाठी तेवढा ऑक्सिजन जरी ब्लड वेसल ब्लॉक असेल तरी पण तो जेवढा ब्लड फ्लो होत आहे, ब्लड फ्लो कमी होत आहे परंतु जेवढा होत आहे तेवढा ब्लड फ्लो तेवढा ऑक्सिजन द्यायला समर्थ आहे. त्यामुळे रेस्टिंग स्टेटला तिथं पेन नसतं. परंतु ज्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट वाढतं, एक्सरसाइज असेल, इमोशनल स्ट्रेस असेल, आफ्टर क्वाइटस असेल, तर व्हेन वर्क ऑफ द हार्ट इज इन्क्रीज, ऑक्सिजन डिमांड इज इन्क्रीज. आणि त्या सिच्युएशन मध्ये जो रक्त पुरवठा आता होत आहे त्या रक्त पुरवठ्यातून जो O2 सप्लाय होत आहे तो तेवढा सफिशियंट राहत नाही. कारण O2 डिमांड वाढलेलं आहे, तेवढं O2 डिमांड ह्या करोनरी ब्लड फ्लो थ्रू तेवढा ऑक्सिजन मिळणं पॉसिबल नसतं. त्यावेळेस चेस्ट पेन होतं. त्याला आपण क्लासिकल अंजायना म्हणतो, त्यालाच आपण स्टेबल अंजायना म्हणतो. म्हणजे रेस्टिंग स्टेज मध्ये क्लासिकल अंजायना मध्ये पेन असतं का? नाही. वर्क ऑफ द हार्ट वाढलं तर पेन होतं. लक्षात आलं तुमच्या? त्याला आपण क्लासिकल अंजायना म्हणतो. ओके, क्लासिकल अंजायना. आता हे झालं क्लासिकल अंजायना. ओके, आता दुसरा जो प्रकार आहे प्रिन्स मेटल अंजायना, त्यालाच व्हॅसोस्पास्टिक अंजायना म्हणतात, त्यालाच व्हेरियंट अंजायना म्हणतात. यामध्ये सेम कंडिशन असते की ब्लड फ्लो टू द करोनरी थोडा कमी झालेला असतो ब्लॉक तयार झाल्यामुळं, परंतु नॉर्मली तेवढा ब्लड फ्लो सफिशियंट असतो ऑक्सिजन डिमांड फुलफिल करायला. ह्या पेशंट मध्ये प्रिन्स मेटल किंवा व्हॅरियंट अंजायना मध्ये इव्हन रेस्टिंग स्टेटलाही पेन होतं. आणि याचं रिझन असं असतं की ह्या पेशंट मध्ये सडन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मुळे जो ब्लड फ्लो होऊ राहिला तो अजून कमी होतो आणि त्याच्यामुळे O2 सप्लाय कमी होऊन जातो. म्हणजे प्रिन्स मेटल अंजायना किंवा व्हेरियंट अंजायना मध्ये वर्क ऑफ द हार्ट वाढलेलं नसतं, पेशंट रेस्टिंग स्टेटलाच असतो, ऑक्सिजन डिमांड वाढलेलं नसतं, परंतु जो O2 सप्लाय होत असतो थ्रू करोनरी ब्लड फ्लो तो O2 सप्लाय कमी होऊन जातो कारण सडन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन त्या पेशंट मध्ये होतो. म्हणून प्रिन्स मेटल अंजायनाला व्हॅसोस्पास्टिक अंजायना असंही म्हणतात. तर प्रिन्स मेटल अंजायना म्हणजेच व्हॅरियंट अंजायना, त्यालाच व्हॅसोस्पास्टिक अंजायना म्हणतात. आणि रेस्टिंग स्टेजलाही पेन असतं आणि इट इज ड्यू टू डिक्रीज O2 सप्लाय ड्यू टू व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. ओके, तर क्लासिकल अंजायना मध्ये O2 डिमांड काय झालेलं असतं? वाढलेलं असतं. आणि प्रिन्स मेटल अंजायना मध्ये O2 सप्लाय कमी झालेला असतो. लक्षात आलं? आता जर हो, आपण सर. प्रोपॅनॉलॉल यूज केलं, प्रोपॅनॉलॉल क्लासिकल अंजायना मध्ये आपण बघितलं होतं O2 वर्क ऑफ द हार्ट कमी करेल
हार्ट रेट कमी करेल, एव्ही कंडक्शन कमी करेल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करेल, म्हणजेच वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर O2 डिमांड काय होईल? कमी होणार आहे. लक्षात आलं? तर प्रोपेनॉलॉल क्लासिकल अंजायनामध्ये O2 डिमांड कमी करतो आणि त्याच्यामुळं इफेक्टिव्ह आहे. O2 डिमांड का कमी होतो? वर्क ऑफ द हार्ट कमी करून. बरोबर आहे. पण प्रिन्स मेटल अंजायनामध्ये किंवा व्हॅरियंट अंजायनामध्ये आपल्याला जर एखादा ड्रग यूज करायचा असेल तर आपल्याला कोणता ड्रग यूज केला पाहिजे? जो ड्रग काय करतोय? जो ड्रग काय करेल? O2 सप्लाय वाढवतोय. कसं वाढवेल? व्हॅसो डायलिटेशन. डायलेशन करेल. कॅल्शियम चॅनल ब्लॉक. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण यूज करू शकतो, GTN आपण यूज करू हम्म. शकतो. पण प्रोपेनॉलॉल काय करेल यांच्यामध्ये? प्रोपेनॉलॉल काय करेल? असं कन्स्ट्रक्शन करेल. कॉन्स्ट्रिक्शन करेल. म्हणजे तो बीटा रिसेप्टर आणि अल्फा रिसेप्टर प्रेझेंट असतात ब्लड वेसलवर, तर बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करेल, तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होईल. ॲड्रेनालिन जो पण आहे ॲड्रेनालिन तो बीटा रिसेप्टरवर आता ऍक्ट नाही होणार, तो अल्फा 1 अल्फा 2 वर ऍक्ट होईल जास्त, कारण बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झालेले आहे. तर प्रोपेनॉलॉल काय करेल? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल. म्हणजे प्रिन्स मेटल किंवा व्हॅरियंट किंवा व्हॅसोस्पास्टिक अंजायनामध्ये प्रोपेनॉलॉल यूज केला तर इम्प्रुव्हमेंट होण्याऐवजी काय होईल त्याची कंडिशन? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं वर्सन होईल. बरोबर आहे ना? आपल्याला व्हॅसो डायलिटेशन वाला हम्म. ड्रग द्यायला पाहिजे. प्रोपेनॉलॉल तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. म्हणजे प्रोपेनॉलॉल आपण कोणत्या अंजायनामध्ये 100% अवॉइड केला पाहिजे? प्रिन्स मेटल अंजायना. प्रिन्स मेटल अंजायनाला, प्रिन्स व्हेरियंट मेटल अंजायनाला. बस. म्हणजे का करायला पाहिजे? कारण तो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. एक्सक्यूज मी सर. हा. सर वी कॅनॉट यूज थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर देऊ शकतो आपण, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. व्हॅसो डायलेटेशन ऍक्शन आहे. परंतु आता याच्यामध्ये अंजायनामध्ये ड्रग ऑफ चॉईसचा जर विचार केला तर आपण GTN प्रेफर्ड करतो, क्लासिकल अंजायनाला पण आणि प्रिन्स मेटल अंजायनाला पण. आता GTN कसं उपयुक्त आहे किंवा ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट आपण नायट्रोग्लिसरीन म्हणतो, तर ते आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वगैरे डिटेल नंतर पाहणार आहे. तुमचं म्हणणं आहे की प्रिन्स मेट म्हणजे थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर दिले तर चालू शकतं का? चालू शकतं. Okay. त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी ऍक्शन आहे. तर जे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आहेत, ओके, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स, ओके, ते आपण प्रिन्स मेटल किंवा व्हॅरियंट अंजायनामध्ये अवॉइड केले पाहिजे. ठीक आहे. क्लासिकल अंजायनामध्ये तुम्ही देऊ शकता प्रोपेनॉलॉल, तो O2 डिमांड कमी करेल, पण त्याचबरोबर तो O2 सप्लाय पण कमी करू शकतो. आपण बघितलंय की ठीक आहे, सब एंडोकार्डियल रिजन मधला O2 सप्लाय एवढा कमी होत नाही, सब इपिकार्डियल रिजन मधला होतो. त्यामुळं आपण प्रोपेनॉलॉल क्लासिकल अंजायनामध्ये O2 डिमांड कमी करायला देऊ शकतो. परंतु क्लासिकल अंजायनामध्ये पण बीटा ब्लॉकर यूज करायचा असेल तर प्रोपेनॉलॉलच्या ऐवजी आपण कोणते प्रेफर केले पाहिजे? कार्डिओ सिलेक्ट. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. ठीक आहे. कारण प्रोपेनॉलॉल क्लासिकल अंजायनामध्ये O2 डिमांड कमी करतो, पण कधी कधी तो असिंक्रोनी ऑफ कॉन्ट्रॅक्शन करतो, डायलेटेशन, ऍडिशनल व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन करतो. त्यामुळं क्लासिकल अंजायनामध्ये पण कधी कधी कंडिशन वर्सन होऊ शकते जर असिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन त्यांनी डेव्हलप केलं किंवा व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन एखाद्या वेळेस त्याच्यामुळे झालं तर ठीक आहे, प्रोपेनॉलॉल आपण प्रिन्स मेटल व्हॅरियंट अंजायनामध्ये अवॉइडच केला पाहिजे. क्लासिकल अंजायनामध्ये यूज करू शकतो, परंतु कधी कधी क्लासिकल अंजायना पण वर्सन होऊ शकतो जर सिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल झालं किंवा व्हेंट्रिक्युलर डायलिटेशन प्रोपेनॉलॉल मुळे झाले तर बेटर काय आहे की कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण यूज केले तर चांगलंच आहे. प्रिन्स मेटल अंजाइन म्हणजे जे क्लासिकल अंजायना जे आहे त्यात आपण प्रेफर्ड बीटा ब्लॉकर करायचे असेल आपल्याला तर बेटर टू यूज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. तर प्रोपेनॉलॉल व्हॅरियंट अंजायना
एक्झासर्बेट करतो, म्हणजे काय करतो तो, वाढवतो. तर प्रोपेनॉलॉल ब्लड वेसलचं व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतो. कसं करतो? बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतो. त्याच्यामुळे ऍड्रेनालिन तिथं बाइंड होणार नाही, ऍड्रेनालिन मेडिएटेड व्हॅसोडायलेटेशन होणार नाही. प्लस ऍड्रेनालिन मग अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि अल्फा रिसेप्टर मेडिएटेड व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन वाढतं. आणि त्यामुळं प्रोपेनॉलॉल व्हेरियंट अंजायनामध्ये आपण द्यायला नाही पाहिजे. इव्हन क्लासिकल अंजायनामध्ये मी तुम्हाला सांगितलं प्रोपेनॉलॉल बेनिफिशियल आहे, पण काही पेशंटमध्ये क्लासिकल अंजायना पण प्रोपेनॉलॉलनी वर्सन होऊ शकतो ड्यू टू व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन अँड असिनर्जी ऑफ कॉन्ट्रॅक्शन, जनरली हाय डोसला. ठीक आहे. प्रोपेनॉलॉल बेटर टू अवॉइड इन डायबिटीज. त्याचे दोन कारण आहेत. एक, प्रोपेनॉलॉल मास्क द साइन ऑफ हायपोग्लायसेमिया आणि रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया इज डिलेड ड्यू टू यूज ऑफ प्रोपेनॉलॉल. हे तुम्हाला आता क्लिअर झालंय प्रोपेनॉलॉल आणि डायबिटीजचं. म्हणजे प्रोपेनॉलॉल इन्सुलिन बरोबर का नाही द्यायचा, लक्षात आलं? प्रोपेनॉलॉल अँटी डायबिटिक ड्रग बरोबर का नाही द्यायचा? जर हायपोग्लायसेमिक एपिसोड आला तर त्याचे साईन्स दिसणार नाही, त्याचप्रमाणे रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होईल. याच्याऐवजी डायबिटीस पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर यूज करायचे असेल तर कोणते यूज केले पाहिजे? कार्डिओ सिलेक्टिव्ह. लिपिड प्रोफाईलवर पण पाहिलं आपण की प्रोपेनॉलॉल इज हॅव्हिंग डिलिटरियस इफेक्ट, म्हणजे ॲबनॉर्मल इफेक्ट. ट्रायग्लिसराइड लेवल इज इंक्रीज अँड LDL HDL रेशो इज इंक्रीज. ओके ओके, कारण HDL कोलेस्ट्रॉल फॉल होतं. मग त्याऐवजी कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर बेटर आहेत, कारण त्यांचा लिपिड प्रोफाईलवर डिलिटेरियस इफेक्ट नाही किंवा लिटिल इफेक्ट असेल. त्यामुळं बेटर टू यूज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. ठीक आहे. तर लिपिड प्रोफाईलवर ॲबनॉर्मल इफेक्ट नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचा आहे. तर त्यात काय होतं, ट्रायग्लिसराईडची लेवल वाढते आणि LDL HDL रेशो वाढतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, बीटा ब्लॉकर आपण हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा यूज करतो पेशंटमध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल होतं. ठीक आहे. परंतु क्रोनिक यूज बीटा ब्लॉकरचा झाल्यानंतर ते सडनली स्टॉप नाही केले पाहिजे. जर आपण एखाद्या पेशंटमध्ये हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर काही दिवस यूज केले आणि सडनली स्टॉप केले तर रिबाउंड हायपरटेन्शन होऊ शकतं. अंजायनाच्या पेशंटमध्ये काही दिवस बीटा ब्लॉकर कंटिन्यू यूज केले आणि सडन स्टॉप केले तर रिबाउंड वर्सनिंग किंवा अंजाइन अटॅक ऑफ अंजायना प्रेसिपिटेट होऊ शकतो. ओके. तर हे का होतं? ओके, ते आपण जनरल फार्मॅकॉलॉजी मध्ये बघितलं होतं, आठवतंय तुम्हाला? त्यासाठी एक कन्सेप्ट आपण डिस्कस केला होता. अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. ज्यावेळेस आपण ब्लॉकर ड्रग जास्त दिवस यूज करतो त्यावेळेस रिसेप्टरवर अगोनिस्टिक सबस्टन्स बाइंड होऊ शकत नाही, त्यामुळे रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिक सबस्टन्सला वाढते, त्याला अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण एखादा ब्लॉकर कंटिन्यू यूज केला तर त्यानंतर तो सडनली स्टॉप केला तर त्या पिरियडमध्ये त्या रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढलेली असते आणि सडनली स्टॉप केल्यानंतर तो रिसेप्टर नंतर अगोनिस्ट सबस्टन्सला सेन्सिटिव्ह झालेला असतो. तर बीटा ब्लॉकर सडनली आपण स्टॉप केले तर बीटा ब्लॉकर स्टॉप केल्यानंतर रिसेप्टरवर मग एंडोजिनस कॅटेकोलामाइन्स चांगल्या प्रकारे ऍक्ट होतील आणि ब्लड प्रेशर वाढवतील, वर्क ऑफ द हार्ट वाढवतील, अंजायना प्रेसिपिटेट करतील. तर ज्यावेळेस आपण ब्लॉकर जास्त दिवस देतो त्यावेळेस रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढते, त्याला अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणतात. ओके. याच्या विरुद्ध डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर आहे, ज्यावेळेस आपण
अगोनिस्टिक ड्रग कंटिन्यू यूज केला तर रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्ट सबस्टन्सला कमी होते. त्याला डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणतात. आणि त्याच्यामुळं काही दिवसांनी अगोनिस्टचा इफेक्ट येत नाही, त्याला आपण म्हणतो टॉलरन्स डेव्हलप झाला. लक्षात आलं? तर हे 2 मार्कला एकदा विचारलेलं आहे, व्हॉट इज अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर, व्हॉट इज डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. समजलंय तुम्हाला? Yes, yes. ओके. तर बीटा ब्लॉकर सडनली हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये स्टॉप करायचे नाही आफ्टर क्रोनिक यूज, किंवा अंजायनाच्या पेशंटमध्येही सडनली स्टॉप करायचे नाही. त्यानंतर ज्या पेशंटला पार्शियल किंवा कम्प्लीट एव्ही ब्लॉक आहे अशा पेशंटमध्ये ही बीटा ब्लॉकर आपण द्यायला नाही पाहिजे. मग तो कार्डिओ सिलेक्टिव्ह असो किंवा नॉन सिलेक्टिव्ह असो, दोन्ही हार्टवर ऍक्ट होणार आहे आणि हार्टला अजून इन्हिबिटर इफेक्ट हार्टवर प्रोड्यूस करून जो एव्ही ब्लॉक आहे तो वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं स्केलेटल मसलशी रिलेटेड ऍक्शन. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर डिक्रीजेस exercise capacity and produce tiredness. It is due to decreased blood flow to the skeletal muscle and decreased glycogenolysis and lipolysis in skeletal muscle, which act as a fuel. So non-selective beta blocker decrease exercise capacity of skeletal muscle. This is not seen with cardio-selective beta blocker. लक्षात आलं? हे कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. स्केलेटल मसल रिलेटेड. ओके, आठवतंय? हो सर. ओके. मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजच्या पेशंटमध्ये जर दिले तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज वर्सन होऊ शकतो. त्याचप्रमाणे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण दिले तर पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं विंटर मध्ये काही पेशंटला कोल्ड हँड्स अँड फीट एक्सपिरियन्स होऊ शकतात. ओके. नॉर्मली पण हिवाळ्यात मध्ये काही पेशंटला ब्लूइश डिसकलरेशन ऑफ द फिंगर्स होतं. इट इज ड्यू टू व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. ओके. तर कोल्ड हँड्स अँड फीट काही पेशंटमध्ये एक्सपिरियन्स होऊ शकतात बीटा ब्लॉकरमुळे, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरमुळे. तर ते पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनमुळे होतं. आणि जर पेशंटला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असेल तर त्या पेशंटमध्ये आपण प्रोपॅनॉल अवॉइड केलं पाहिजे. त्या पेशंटमध्ये आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट CNS आणि GIT रिलेटेड आहे. तर GIT ऍपसेट आहे, लॅक ऑफ ड्राईव्ह, नाईटमेअर्स. ओके. फॉरगेटफुलनेस, मेंटल डिप्रेशन काही पेशंट मध्ये दिसतं. त्यानंतर सेक्शुअल डिस्ट्रेस मेल पेशंट मध्ये दिसतं. ओके. सो दिस आर नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट, त्याला काही एक्झॅक्ट रिझन नाहीये. तर हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ बीटा ब्लॉकर. लक्षात आले तुमच्या? ठीक. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे विषयी तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर? तर तुम्ही सांगू शकता काय काय ऍडव्हान्टेज आहे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे? सांगा बरं. No bronchospasm, so safer in asthma. ओके. सेफर इन अस्थमा. ओके. Safer in diabetes. ओके. सेफर इन डायबिटीज. अजून? Less chance of the- dyslipidemia. येस, व्हेरी गुड. And exercise capacity येस, does व्हेरी. not altered. ओके. नो. ओके. नॉट हॅम्पर्ड. ओके. आणि लास्ट Not have. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज रिलेटेड आहे. हं. ओके. तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज पेशंटमध्ये आपण सेफली यूज करू शकतो. तर हे तुम्हाला विचारलं 2 मार्कला तर आलं पाहिजे, वाहिवत विचारलं तर आलं पाहिजे, किंवा थोडक्यात ॲटिनोलॉल आणि प्रोपेनॉलॉल मध्ये ॲटिनोलॉल बेटर काय आहे असं विचारलं तरी आलं पाहिजे. Okay, so lower propensity to cause bronchoconstriction, so we can use safer in asthma.
less interference with carbohydrate metabolism and glycogenolysis, safer in diabetes. म्हणजे recovery from hypoglycemia is not delayed. Lower incidence of cold hands and feet, so less chances of precipitation of Raynaud's phenomena, less or no deleterious effect on lipid profile, and less liable to impair exercise capacity. हे लक्षात आले. फक्त आता अजून ड्रॉबॅक काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर इनइफेक्टिव्ह इन सप्रेसिंग इसेन्शियल ट्रिमर्स. इसेन्शियल ट्रिमर्स साठी आपल्याला प्रोपॅनॉलॉलच लागेल, कारण आपल्याला स्केलेटल मसल स्पिंडल फायबर वरचे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झाले पाहिजे. मग त्यासाठी कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर देऊन फायदा नाही. सो कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर इनइफेक्टिव्ह इन सप्रेसिंग इसेन्शियल ट्रिमर्स. ओके, आता दुसरे जे ड्रग आहेत, आता दुसरा अजून एक ग्रुप आहे ज्या ड्रग ग्रुपला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे. क्लासिफिकेशन मध्ये मी नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मध्ये कोणत्या ड्रगला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असं सांगितलं होतं, तर त्याचा आन्सर आहे पिंडोलॉल. ओके, आणि कार्डिओसिलेक्टिव्ह बद्दल कोणते आहेत ते मी सांगितलं नव्हतं, तर ते ऍसिबिटोलॉल आणि सेलिप्रोलॉल हे दोन ड्रग आहेत ज्यांना इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे. तर तुम्हाला पहिले इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय ते समजलं पाहिजे. ओके, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे तो पण कळला पाहिजे. ओके, तर बीटा ब्लॉकर्स हे बीटा रिसेप्टर ब्लॉक करतात हे आपल्याला माहित आहे, पण काही बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे. आता बीटा ब्लॉकर म्हणजे हे सिम्पॅथोलायटिक ड्रग आहे. बीटा ब्लॉकर सिम्पॅथोलायटिक, पण ऍडिशनली काही बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते. काही बीटा ब्लॉकरला दुसऱ्या भाषेत आपण सांगतो की पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी असते. तर बीटा ब्लॉकर्स हे अँटागोनिस्ट आहे. ओके, अँटागोनिस्ट आहे, पण काही बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते, पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी असते. तर कोणत्या बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते असा MCQ आला तर 3 ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. न्यूमोनिक आहे कॅप, ओके, किंवा पॅक पण म्हणू शकतात. तर सेलिप्रोलॉल, ए म्हणजे ऍटिनोलॉल नाहीये, ऍसिबिटोलॉल आहे, आणि पी फॉर पिंडोलॉल. पी म्हणजे प्रोपॅनोलॉल नाही, हे पण लक्षात ठेवा. तर कॅप नावाचं निमोनिक तुम्ही लक्षात ठेवता. सेलिप्रोलॉल, ऍसिबिटोलॉल आणि पिंडोलॉल ह्या ड्रगला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, त्यालाच आपण पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. ही ऍडिशनल ऍक्शन त्यांना दिसते. लक्षात आलं तुम्हाला कोणत्या बीटा ब्लॉकरला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते? सेलिप्रोलॉल, ऍसिब्युटोलॉल आणि पिंडोलॉल. त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओके, समजा आता आपण प्रोपॅनोलॉल घेतलं, ओके, आणि आपण पिंडोलॉल बरोबर कम्पेअर केलं. ओके, त्याचा इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगतो. तर प्रोपॅनोलॉल हा बीटा रिसेप्टर ब्लॉक करतो, पिंडोलॉल पण बीटा रिसेप्टर ब्लॉक करतो, पण त्याला काही रिसेप्टरवर इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सपोज आता एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सपोज आता 10 बीटा रिसेप्टर हार्टवर आहे फॉर एक्झाम्पल, ओके, आणि प्रोपॅनोलॉलनी, ओके, प्रोपॅनोलॉल दिल्याने, ओके, प्रोपॅनोलॉल दिल्याने 9 रिसेप्टर ब्लॉक झाले, बीटा रिसेप्टर हार्टवरचे, आणि एक रिसेप्टर ब्लॉक. आता बीटा रिसेप्टर ब्लॉक झाले तर हार्ट रेट डिक्रीज होणार आहे. सपोज एक रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे हार्ट रेट
दोन्ही कमी होतो. तर 9 रिसेप्टर ब्लॉक झाले तर प्रोपेनॉलॉलने हार्ट रेट कितीने कमी होणार आहे? 18. 18 ने होणार आहे. ओके. आता पिंडोलॉलचा जर विचार केला, ओके, ओके, पिंडोलॉलचा जर विचार केला, ओके, तर पिंडोलॉलला बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे आणि प्लस इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक प्रॉपर्टी पण आहे. बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी पण आहे आणि इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक प्रॉपर्टी पण आहे. तर पिंडोलॉल सपोज यामध्ये 5 रिसेप्टर जे आहे त्यावर तो बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी दाखवत आहे. ओके. आणि 3 रिसेप्टरवर राहिलेले 10 पैकी 5 रिसेप्टरवर बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. त्या एक रिसेप्टर ब्लॉक झालं तर हार्ट रेट 2 ने कमी होतो. आणि त्यानंतर राहिलेले 4 जे रिसेप्टर आहे, ओके, त्यावर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी आहे. पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? की आपण जनरल फार्मॅकमध्ये बघितलं, पार्शियल अगोनिस्ट म्हणजे जो सब मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. आपण जर एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सिडर केलं, बीटा ब्लॉकरनी जर बीटा रिसेप्टर ब्लॉक झाला तर हार्ट रेट 2 ने कमी होतो. ओके. समजा एखादा अगोनिस्टिक ड्रग रिसेप्टरवर ऍक्ट झाला तो हार्ट रेट 2 ने वाढतो. समजा ऍड्रेनालिन बाइंड झाला तर 2 ने हार्ट रेट वाढेल. आणि जर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी असेल तर सब मॅक्झिमल रिस्पॉन्स आपण कन्सिडर करूया हार्ट रेट 1 ने वाढेल. तर पिंडोलॉल 5 रिसेप्टरवर ब्लॉकिंग ऍक्शन दाखवतोय, त्याला बीटा ब्लॉकिंग ऍक्शन आहे. आणि 4 रिसेप्टरवर तो पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी दाखवतोय. प्रोपेनॉलॉल सारखेच तो पण 9 रिसेप्टरवर ऍक्ट होतोय, पण 5 रिसेप्टरवर बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे आणि 4 रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी आहे. मग बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टीमुळं 5 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे हार्ट रेट कितीने कमी व्हायला पाहिजे? 10 ने. 10 ने. आणि 4 रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटीमुळं एक रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर हार्ट रेट कितीने वाढतो? 1 ने. 1. मग त्या 4 रिसेप्टरमुळं 4 रिसेप्टरवर पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी असल्यामुळे हार्ट रेट 4 ने वाढेल. 10 ने कमी झाला, 4 ने वाढला तर नेट इफेक्ट किती आहे? कितीने कमी झाला? 6 ने कमी झाला. बरोबर आहे. मग आता प्रोपेनॉलॉल आणि पिंडोलॉल मध्ये कोणत्या ड्रग बरोबर ब्रॅडीकार्डियाची रिस्क जास्त आहे? Propanol. Propranolol. प्रोपेनॉलॉल. मग मला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ड्रगला इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असते अशा ड्रग बरोबर ब्रॅडीकार्डियाची रिस्क काय असते? कमी असते. Less. आणि यामुळं असे ड्रग आपण ज्या पेशंटला 6 सायनस आहे त्या पेशंट मध्ये बीटा ब्लॉकर द्यायचं झालं तर आपण ज्या बीटा ब्लॉकर बरोबर ब्रॅड कार्डियाची रिस्क कमी आहे असा यूज केला पाहिजे. लक्षात आलं? पिंडोलॉल, ऍसिब्युटोलॉल किंवा सेलिप्रोलॉल पैकी. तर पहिला ऍडव्हान्टेज बघा, ब्रॅडीकार्डिया अँड डिप्रेशन इन कॉन्ट्रॅक्टिलिटी ऍट रेस्ट आर नॉट प्रॉमिनंट प्रेफर्ड इन दोज प्रोन फॉर ब्रॅडीकार्डिया. ज्या पेशंटमध्ये ब्रॅडीकार्डियाची रिस्क जास्त आहे अशा पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर द्यायचे असेल तर बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी वाले द्या. कळलं? ओके. त्यानंतर विड्रॉवल रिएक्शन यांच्याबरोबर थोडी कमी असते. मी तुम्हाला सांगितलं प्रोपेनॉल कंटिन्यू दिलं आणि सडनली स्टॉप केलं तर सडन विड्रॉवल रिएक्शन येते, रिबाउंड हायपरटेन्शन होतं, अंजायना वर्सनिंग होतं. तर ज्यांना पार्शियल अगोनिस्टिक किंवा इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे असे बीटा ब्लॉकर बरोबर हे रिबाउंड हायपरटेन्शन किंवा अंजायना वर्सनिंग कंडिशनचे चान्सेस
कमी असतात विड्रॉवल नंतर. लिपिड प्रोफाईलवर लेडीटीएस इफेक्ट नाही किंवा कमी आहे. म्हणजे कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर पण चांगले आहेत, ते लिपिड प्रोफाईल वर डिलिटरेस इफेक्ट दाखवत नाही. आणि ज्यांना पार्शियल अगोनिस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, असे बीटा ब्लॉकर पण लिपिड प्रोफाईल वर ऍडव्हर्स इफेक्ट किंवा हार्मफुल इफेक्ट दाखवत नाही. तर हे 3 ऍडव्हान्टेज तुम्हाला मी सांगितलेले आहे इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असणारे बीटा ब्लॉकरचे. आणि हे बीटा ब्लॉकर कुठं अवॉइड केले पाहिजे? हे बीटा ब्लॉकर आपण मायग्रेन प्रोफायलेक्सिस मध्ये यूज करू शकत नाही, ते इफेक्टिव्ह नाही. आणि त्याचप्रमाणे सेकंडरी प्रोफायलेक्सिस जे आपण एमआयच्या पेशंट मध्ये देतो, एमआयचा अटॅक आल्यानंतर आपण बीटा ब्लॉकर स्टार्ट करतो प्रोफायलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, तर त्यामध्येही हे बीटा ब्लॉकर आपण प्रेफर करत नाही. तर 3 ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितलेत बीटा ब्लॉकर विथ इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटीचे, की ज्या पेशंटला ब्रॅडिकार्डियाची रिस्क आहे त्यात आपण यूज करू शकतो, प्रेफर करू शकतो. विड्रॉवल रिॲक्शन जे आहे विड्रॉवल नंतर प्रेसिपिटेशन ऑफ रिबाउंड हायपरटेन्शन किंवा वर्सनिंग ऑफ अंजायना कमी असतं. लिपिड प्रोफाईल लेस डिलिटरियसली अफेक्टेड किंवा हॅज नो डिलिटरियस इफेक्ट ऑन लिपिड प्रोफाईल. हे 3 ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितलेत. आणि हे ड्रग ज्यांना इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे ते मायग्रेन प्रोफायलेक्सिस मध्ये यूज करायचे नाही आणि एमआय पेशंट मध्ये सेकंडरी प्रोफायलेक्सिस म्हणून यूज करायचे नाही. हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर आता हे 2 पॉइंट समजले, तर बाकी इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी नाही माहित असलं तरी चालेल. इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही एक्झाम मध्ये विचारणार नाही. इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही एक्झाम मध्ये विचारणार नाही. समजलंय? Yes. हो. जस्ट एक मिनिट. आता याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ड्रग मध्ये काही ड्रग्स मी इथं मेन्शन केलेले आहे. काही ड्रगला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी असते, तर हाय कॉन्सन्ट्रेशनला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी असते आणि ती अँटी अरेथमिक ऍक्शन साठी ऍडिटिव्ह म्हणून महत्वाची आहे. तर प्रोपॅनॉलॉल, एसिब्युटोलॉल या ड्रगला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी आहे आणि अँटी अरेथमिक पॉइंट ऑफ व्ह्यू ही ऍक्शन कॉन्ट्रीब्युट होते, पण त्याला हाय डोस लागतो. आता काही बीटा ब्लॉकर लिपिड इनसोल्युबल आहेत आणि काही लिपिड सोल्युबल आहेत. तर लिपिड इनसोल्युबल बीटा ब्लॉकर जे आहेत, ओके, त्यामध्ये ॲटिनोलॉल येतो, बिसोप्रोलॉल येतो, सेलिप्रोलॉल येतो, सोटॅलॉल येतो. तर लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर जे आहेत ते ब्लड ब्रेन बॅरियर पुअरली क्रॉस करतील, त्यामुळं सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट त्यांचे थोडे कमी असतील, जसं स्लीप डिस्टर्बन्स झालं, नाईटमेअर झालं, ते एक आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रोपॅनॉलॉलचा एक ड्रॉबॅक आहे, तो ओरल ऍब्सॉर्प्शन त्याचं चांगलं जरी असलं तरी तो फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे, त्याचं हाय आहे, त्याच्यामुळे ओरल बायोबिलिटी त्याची कमी असते. पण जे लिपिड इनसोल्युबल बीटा ब्लॉकर आहे त्यांचं ओरल ऍब्सॉर्प्शन जरी कमी असलं, कारण लिपिड इनसोल्युबल ड्रग पुअरली ऍब्सॉर्ब होता, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लिपिड इनसोल्युबल बीटा ब्लॉकरचं ओरल ऍब्सॉर्प्शन जरी कमी असलं तरी पण ऍडव्हान्टेज असा आहे की लिपिड इनसोल्युबल बीटा ब्लॉकर्स डू नॉट अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि मेनली एक्सक्रीटेड अनचेंज थ्रू युरिन, त्यामुळं ते लॉंगर ऍक्टिंग असतात आणि नॅरो डोस रेंज मध्ये इफेक्टिव्ह असतात. याच्या विरुद्ध लिपिड सोल्युबल बीटा ब्लॉकरचं ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, परंतु ते फर्स्ट पास मेटाबॉलिझम दाखवतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा टी हाफ हा शॉर्ट असतो, 2 ते 6 तासच असतो. तर हे लिपिड इनसोल्युबल आणि सोल्युबल बीटा ब्लॉकर मधला फरक आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्यात जास्त डिटेल जायचं नाही.
फक्त लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर मध्ये ऍडव्हान्टेज काय की CNS ऍडव्हर्स इफेक्ट कमी असतील, फर्स्ट पास मेटाबॉलिझम त्यांचं नसतं, ते एक्सरिटेड थ्रू किडनी अनचेंज फॉर्म मध्ये एक्सरिट होतात, टी हाफ त्यांचा जास्त असतो 6 ते 20 तास. आणि लिपिड इन्सोल्युबल बीटा ब्लॉकर मध्ये ॲटिनोलॉल, बिसोप्रोलॉल, सेलिप्रोलॉल आणि सोटॅलॉल हे ड्रग येतात. सोटॅलॉल नावाचा ड्रग मध्ये यूज होतो, त्याला ऍडिशनल पोटॅशियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, त्याला क्लास 3 अँटी अरेथमिक ड्रग म्हणतात. त्यानंतर आता हे सगळे इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, जस्ट एक मिनिट. टिमोलॉल. टिमोलॉल मी कालच तुम्हाला सांगितलं की टॉपिकली यूज केला जाणारा ड्रग आहे. ग्लाउकोमा मध्ये तो यूज होतो टॉपिकली, आणि बाकी रूटने तो हायपरटेन्शन, अंजायना किंवा प्रोफिलॅक्सिस ऑफ MI मध्ये यूज करू शकतो. बाकी बीटा ब्लॉकर्स जे टॉपिकली आपण यूज करू शकतो ग्लाउकोमा मध्ये, त्यात बिटॅक्झोलॉल आहे, लिओबिनोलॉल आहे, कार्टिओलॉल आहे, मेटाप्रेनॉल आहे. आता हे क्लासिफिकेशन मध्ये फक्त बिटॅक्झोलॉल आणि टिमोलॉल हे आलेले, लिओबिनोलॉल, कार्टिओलॉल, मेटप्रेनोलॉल हे आपण क्लासिफिकेशन मध्ये नाही पाहिले. तर हे नवीन आहेत, टॉपिकल आहेत, त्यामुळे KD3 पटीमध्ये पण क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन नाहीये. पिंडोलॉल तुम्हाला सांगितलं की याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे ब्रॅडिकार्डियाची रिस्क त्याच्याबरोबर कमी आहे. मेटोबरोल हा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, प्रोटोटाइप ड्रग आहे 2nd जनरेशनचा, आणि त्याचे ऍडव्हान्टेज जे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज आहेत तेच मेटोप्रोलॉलचे ऍडव्हान्टेज आहे. डायबिटीस मध्ये सेफ आहे, अस्थमा मध्ये सेफ आहे, लिपिड प्रोफाईल जास्त डिलिटरीसली अफेक्ट होत नाही, कोल्ड हँड फीट तो दाखवणार नाही, तर एक्सरसाइज टॉलरन्स अफेक्ट नाही करणार, तर त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकतात. मेटोप्रोलॉलचा एक इनएन्शिओमर फॉर्म आहे एस मेटोप्रोलॉल, तो हाफ डोस मध्ये इफेक्टिव्ह असतो आणि साईड इफेक्ट त्याचे कमी असतात. ॲटिनोलॉलचं पण तसंच आहे. ॲटिनोलॉल पण अवेलेबल आहे आणि एस ॲटिनोलॉल पण अवेलेबल आहे. तर एस ॲटिनोलॉलचा डोस हा हाफ असतो ॲटिनोलॉल पेक्षा. तर ॲटिनोलॉल लिपिड इन्सोल्युबल आहे. ऍब्सॉर्प्शन जरी स्लो असलं, कमी असलं, तरी तो फर्स्ट पास मेटाबॉलिझम दाखवत नाही, एक्सरिटेड थ्रू युरिन अनचेंज, आणि लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन असते त्याची, त्यामुळे वन्स डेली पण आपण तो हायपरटेन्शन मध्ये यूज करू शकतो. एस ॲटिनोलॉल हाफ डोस मध्ये इफेक्टिव्ह असतो, साईड इफेक्ट त्याचे कमी आहेत ॲटिनोलॉल पेक्षा. ऍसिबेटोलॉल परत हा इंट्रेन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी वाला ड्रग आहे, त्याला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी आहे, लिपिड इन्सोल्युबल त्याचप्रमाणे तो लॉंगर हाफ लाईफ आहे त्याचा, वन्स अ डे डोस त्याचाही सफिशियंट आहे. बिसोप्रोलॉल कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, हायपरटेन्शन, अंजायना, हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतो. इस्मोलाल हा अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर आहे. MCQ आहे हा की शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर इज इस्मोलाल, आणि तो जनरली IV आपण अरेथमिया मध्ये किंवा सिव्हिअर हायपरटेन्शन असेल, इमर्जन्सी हायपरटेन्शन, त्यामध्ये आपण यूज करतो. लॅबिटोलॉल ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे आणि प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये वन ऑफ द सेफेस्ट ड्रग्ज मधला तो आहे लॅबिटोलॉल. अल्फा मिथिल डोपा एक सेफ आपण प्रेग्नन्सी मध्ये यूज करू शकतो. कार्बिडिलॉलला पण ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, प्लस ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, प्लस ऍडिशनल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. तर कॅल्शियम चॅनल आणि अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टीमुळे त्याला व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी येते. लॅबिटॅलोलला पण अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी, त्यामुळे तो व्हॅसोडायलेटेशन करतो. तर हे 3rd जनरेशन नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. सेलिप्रोलॉल हा 3rd जनरेशन कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, त्याला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी ऍक्शन आहे, त्याला ऍडिशनल बीटा 2 अगोनिस्टिक इफेक्ट आहे, प्लस हा ड्रग नायट्रिक ऑक्साईड पण रिलीज करतो. जे ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात ते ड्रग स्मूथ मसल रिलॅक्सेशन करून व्हॅसोडायलेटेशन करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेबिओलॉल नावाचा ड्रग हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला परिचयाचा असेल. नेबिओलॉल हा 3rd जनरेशन बीटा ब्लॉकर आहे.
तो कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, प्लस त्याला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी आहे, आणि नेबिओलॉलची पण व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी ही ड्यू टू रिलीज ऑफ नायट्रिक ऑक्साईड आहे. तर कोणते बीटा ब्लॉकर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होतात, असा जर क्वेश्चन आला तर एक नेबिओलॉल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आणि दुसरा कोणता आहे, सेलिप्रोलॉल. हे एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग बीटा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर्स हॅव्हिंग अल्फा ब्लॉकिंग ऍक्शन, लॅबिटोलॉल किंवा कार्बिडिलॉल. बिटाक्झोलॉल हा कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे, थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर आहे, ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी ऍक्शन आहे, आणि ती कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टीमुळे आहे. तर बिटाक्झोलॉल हा ड्रग कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतो. तर कार्बिडिलॉलला पण कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे ऍडिशनल, आणि बिटाक्झोलॉलला पण ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. लक्षात आलं तुमच्या? इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकरचे कोणते युजेस तुम्हाला माहित आहेत? कुठं कुठं बीटा ब्लॉकर यूज होतं? हायपरटेन्शन, ओके, अजून? Tachycardia. ओके, टॅकिकार्डियासाठी. अजून? मायोकार्डियल Migraine इन्फार्क्ट, prophylaxis. टॅकिकार्डिया किंवा अरेथमिया म्हणू शकतो आपण, है की नाही? कार्डियक अरिथमियास, ओके, ठीक आहे. Migraine prophylaxis. मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस. ओके. Essential tremors medicine. इसेन्शियल ट्रिमर्स. ओके. कॉम्पन्सेटिव्ह कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर, कॉम्पन्सेटरी, कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. ओके, ठीक आहे. Anxiety. एन्झायटी, व्हेरी गुड. तर जवळजवळ 10 ते 12 युजेस तुम्हाला बीटा ब्लॉकरचे माहित पाहिजे. ओके, आता यामध्ये युजेस मध्ये बीटा ब्लॉकरचे युजेस 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड होतात. कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस ऑफ बीटा ब्लॉकर, ओके, आणि नॉन कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस ऑफ बीटा ब्लॉकर. ओके, कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस म्हणजे सीव्हीएस रिलेटेड कंडिशन्स मध्ये. मग तुम्हाला जेवढे सीव्हीएस कंडिशन माहिती आहे, खूप साऱ्या सीव्हीएस कंडिशन मध्ये बीटा ब्लॉकर यूज होतात. हायपरटेन्शन झालं, अंजायना मध्ये यूज करतो आपण, त्यानंतर अरेथमिया मध्ये यूज करतो, हार्ट फेल्युअर तुम्ही जस्ट मला सांगितलं, त्यानंतर मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये यूज करतो, त्यानंतर HOCM हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी मध्ये यूज करतो. म्हणजे तुम्हाला जेवढे सीव्हीएस रिलेटेड कंडिशन्स माहिती आहे तुम्ही सांगितल्या, तर तुमचं उत्तर बरोबरच येणार आहे. करेक्ट? लक्षात आलं? हायपरटेन्शन, अंजायना, अरेथमिया, हार्ट फेल्युअर, मायोकार्डियल इन्फेक्शन आणि हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. ओके, नॉन कार्डियक युजेस मध्ये तुम्हाला एक निमोनिक लक्षात ठेवायचं आहे, गॅमेट पी. 11वी 12वीला बॉटनी मध्ये मेल गॅमेट, फिमेल गॅमेट आणि बॉटनी मध्ये तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, तर गॅमेट पी लक्षात ठेवायचं आहे. नॉन कार्डियक युजेस ऑफ बीटा ब्लॉकर काय निमोनिक आहे? गॅमेट पी. गॅमेट पी मध्ये काय आहे? ग्लाउकोमा जी, हे म्हणजे तुम्ही जस्ट सांगितलं एन्झायटी, नंतरचा पण यूज तुम्ही सांगितलाय मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस. ओके, ई वरून पण तुम्ही सांगितलंय इसेन्शियल ट्रिमर्स, टी म्हणजे थायरोटॉक्झिकोसिस. ओके, आणि पी म्हणजे फिओक्रोमोसायटोमा. लक्षात आलं? नॉन कार्डियक युजेस किती सांगितलेत मी? 6. गॅमेट पी, ग्लाउकोमा, एन्झायटी, मायग्रेन प्रोफॅलॅक्सिस, इसेन्शियल ट्रिमर, थायरोटॉक्झिकोसिस आणि फिओक्रोमोसायटोमा. म्हणजे टोटल 12 युजेस तुमच्या युजेस मध्ये आलेच पाहिजे. लक्षात राहतील आता हे 12?
आता आपल्याला लक्षात ठेवायचं काय यूज करता, बरोबर आहे, कसं आहे, लक्षात आलं? लक्षात आलं? तर पहिले आपण कोणते डिस्कस करणार आहोत? कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस. तर कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये हायपरटेन्शन, अंजायना, अॅरिथमिया, हार्ट फेल्युअर, MI आणि HOCM हे आपण पहिले डिस्कस करूया. तर हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बीटा ब्लॉकर्स वी यूज इन हायपरटेन्शन. तर आता काय आहे माहितीये का, हायपरटेन्शनच्या काही गाईडलाईन्स आहे. आता जॉईंट नॅशनल कमिटी फॉर JNC गाईडलाईन्स म्हणून आपण म्हणतो, जॉईंट नॅशनल कमिटी फॉर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन गाईडलाईन्स. तर आता यामध्ये काय आहे की हायपरटेन्शन मध्ये जे JNC 7 गाईडलाईन्स होत्या त्यामध्ये 5 ग्रुप फर्स्ट चॉईस ड्रग म्हणून कन्सिडर केले जायचे. त्याला आपण लक्षात ठेवायला ABCD नाव दिले, तर ABCD वरून लक्षात ठेवायचं. ए वरून AC इनहिबिटर आहे, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर, किंवा ARBs, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर. म्हणजे AC इनहिबिटर मध्ये रॅमिप्रिल, कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल नावाचे ड्रग आहे. ARBs मध्ये लोसार्टॅन तुम्हाला माहिती आहे. B म्हणजे बीटा ब्लॉकर, C म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, D म्हणजे डायुरेटिक. म्हणजे हे 5 ग्रुप फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून कन्सिडर केले जायचे. परंतु JNC 8 गाईडलाईन्स ज्या नवीन आल्या होत्या त्यामध्ये बीटा ब्लॉकर फर्स्ट लाईन ग्रुप मधून काढलेला आहे आणि आता फक्त आपण 4च ग्रुप फर्स्ट लाईन म्हणून यूज करतो. AC इनहिबिटर, ARBs, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि डायुरेटिक. तर बीटा ब्लॉकर आता JNC 8 गाईडलाईन नुसार फर्स्ट लाईन हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज होत नाही. परंतु स्टील जर कार्डिओव्हॅस्क्युलर कोमॉर्बिडिटी प्रेझेंट असेल पेशंट मध्ये तरी आपण बीटा ब्लॉकर यूज करतो. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्येही आपल्याला माहिती आहे बीटा ब्लॉकर हायपरटेन्शन मध्ये यूज केले जातात. तर गाईडलाईन्स जे आहे JNC 8 गाईडलाईन्स त्यांनी त्याला काढलेलं आहे फर्स्ट लाईन ड्रग मधून. ठीक आहे. स्टील कार्डिओव्हॅस्क्युलर कोमॉर्बिडिटी जर पेशंटला प्रेझेंट असेल तर आपण बीटा ब्लॉकर देऊ शकतो. तर ते हायपरटेन्शन मध्ये कसे इफेक्टिव्ह आहे, तर आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रेफर केले पाहिजे. त्यानंतर ते कार्डियाक आउटपुट कमी करतील आणि जेस्टा ग्लोमेरुलर सेल मधून रेनिन रिलीज करतील आणि त्यानुसार ब्लड प्रेशर कंट्रोल होईल. लक्षात आलं तुम्हाला हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू? सो माइल्ड अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, गुड पेशंट ऍक्सेप्टेबिलिटी आहे, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह पोटेन्शियल आहे, ग्रॅज्युअल फॉल इन BP विथ नो पोस्चरल हायपोटेन्शन, यूज अलोन और विथ डायुरेटिक्स, decrease in BP mainly due to decrease in cardiac output and inhibition of renin release. Some beta blockers have additional vasodilatory property. However, according to JNC 8 guidelines, beta blockers were not considered as a first line antihypertensive. लक्षात आलं तुम्हाला? दुसरं, अंजायनामध्ये तुम्हाला काय सांगणार तुम्ही, कोणत्या अंजायनामध्ये आपण यूज केल्या पाहिजे आणि कोणत्या अंजायनामध्ये नाही यूज केला पाहिजे? प्रोपेनॉलॉल मध्ये केला पाहिजे. कोणत्या? अवॉइडेड इन द मेटल एंजाइना. ओके. आता मी तुम्हाला क्लासिकल अंजायना सांगितलं, दुसरा प्रकार जो सांगितला तो प्रिन्स मेटल अंजायना सांगितला. तिसरा प्रकार मी तुम्हाला सांगायचा राहिलो तो आहे अनस्टेबल अंजायना. तर आपण अनस्टेबल अंजायना मध्ये काय असतं की रिपीटेड अटॅक्स ऑफ अंजायना असतात. त्यामध्ये आपल्याला अँटी अंजायनल ड्रग तर स्टार्ट करावंच लागतं, पण त्याबरोबर आपल्याला लिपिड लोअरिंग ड्रग्स, अँटी प्लेटलेट, अँटी कोएग्युलंट ही स्टार्ट करावं लागतात. तर अनस्टेबल अंजायनाची ट्रीटमेंट आपण अंजायनामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर अनस्टेबल अंजायना जो आहे तो तिसरा प्रकार आहे आणि त्यात रिपीटेड अटॅक्स ऑफ अंजायना असतात. त्यामुळे त्यांना अँटी अंजायनल ड्रग तर पेशंटला स्टार्ट करावंच लागतात, पण ऍडिशनल तुम्हाला अँटी प्लेटलेट, अँटी कोएग्युलंट, लिपिड लोअरिंग ड्रगही स्टार्ट करावे. अंजायनामध्ये एक मिनिट, अंजायनामध्ये बीटा ब्लॉकर्स in classical angina effective by decreasing work of the heart, by decreasing cardiac output, by decreasing heart rate, decreasing AV conduction, so O2 demand is decreased. But
non-selective beta blocker better to avoid in Prince metal angina because this drug, propranolol drug, responsible for vasoconstriction, so coronary blood flow is decreased, so not suitable in Prince metal angina. त्यानंतर कार्डियक अरेथमिया मध्ये आपण बीटा ब्लॉकर देऊ शकतो. इन्हिबिटरी इफेक्ट आहे हार्टवर, त्यामुळे वेगवेगळ्या टाईपच्या अरेथमिया मध्ये आपण ते देतो. त्यामध्ये आपण अरेथमिया मध्ये to suppress extra systole, to suppress tachycardia, त्याचप्रमाणे atrial fibrillation, फ्लटर, त्यामध्ये आपण बीटा ब्लॉकर देतो. तर ते कसे इफेक्टिव्ह आहे, तर ते एव्ही नोडचा कंडक्शन डिले करतात, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढवतात, मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन आहे. तर आपण अरेथमिया मध्ये हे ड्रग त्यामुळे देऊ शकतो. ऍट्रियल फिब्रिलेशन आणि ऍट्रियल फ्लटर मध्ये हे ड्रग आपण देण्यामागचा उद्देश किंवा आपण म्हणू शकतो की ऍट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लटरच्या पेशंट मध्ये बीटा ब्लॉकर दिल्याने कसं इफेक्ट येतो, तर ऍट्रियल फ्लटर आणि फिब्रिलेशनच्या पेशंट मध्ये बीटा ब्लॉकर्स दिल्याने एव्ही कंडक्शन डिले होतं आणि व्हेंट्रिक्युलर रेट कंट्रोल राहतो. ऍट्रियल फ्लटर आणि फिब्रिलेशनच्या पेशंट मध्ये परत सायनस रिदम बीटा ब्लॉकरने येत नाही. ऍट्रियल फ्लटर किंवा फिब्रिलेशन ईसीजी वर तुम्हाला दिसणारच आहे पेशंटच्या. फक्त आपण काय करतो की त्या पेशंटचे व्हेंट्रिकल प्रोटेक्ट करतो बाय डिक्रीजिंग एव्ही कंडक्शन. तर व्हेंट्रिक्युलर रेट आपण कंट्रोल करतो, पण ऍट्रियल फ्लटर फिब्रिलेशन जे पेशंट मध्ये चालूच असतं ते दिसतंच तसं ईसीजी वर, ते परत रिव्हर्स सायनस रिदम मध्ये नाही होत. त्यासाठी चा रोल आहे. तर बीटा ब्लॉकर हे व्हेंट्रिक्युलर रेट कंट्रोल करण्यासाठी ऍट्रियल फ्लटर आणि फिब्रिलेशन मध्ये यूज करतात. चौथा यूज एमआय पेशंट मध्ये. तर एमआय पेशंट मध्ये ड्युरिंग अटॅक बीटा ब्लॉकरचा रोल आहे आणि प्रोफिलॅक्सिस साठीही बीटा ब्लॉकरचा रोल आहे. तर सेकंडरी प्रोफिलॅक्सिस मध्ये बीटा ब्लॉकर का यूज करतात, तर ते रिइन्फेक्शन प्रिव्हेंट करतात आणि जरी सेकंड अटॅक आला एमआयचा तर त्यात व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनचे चान्सेस कमी करतात. त्यामुळे एमआयच्या पेशंटमध्ये अटॅक आल्यानंतर पेशंट रिकवर झाल्यानंतर डिस्चार्ज दिल्यानंतर आपण प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकर दिले तर मॉर्टॅलिटी 20% कमी होते. तर ते का इफेक्टिव्ह आहे प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते रिइन्फेक्शन प्रिव्हेंट करतात आणि सडन व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन जर सेकंड अटॅक जर आला तर त्या पेशंट मध्ये व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनही प्रिव्हेंट करतात. आणि ड्युरिंग अटॅक पण आपण बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. तर ड्युरिंग अटॅक ते का देतात, तर ते इन्फॉक्स साईज जी आहे ती लिमिटेड ठेवतात आणि एमआयच्या पेशंट मध्ये ते अरेथमियाचे चान्सेस जे असतात ते प्रिव्हेंट करतात. त्यामुळं एमआयच्या पेशंट मध्ये आपण विथिन 4 to 6 आवर बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. तर त्याचे 2 इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज आहे. ते इन्फॉक्स साईज लिमिटेड ठेवतात आणि अरेथमियाची रिस्क त्या पेशंट मध्ये कमी होते. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन स्पेशली ते प्रिव्हेंट करतात. तर ड्युरिंग अटॅक ऑफ एमआय पण आपण यूज करतो आणि एमआयच्या पेशंट मध्ये आफ्टर रिकव्हरी प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू ही आपण बीटा ब्लॉकर यूज करतो. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. पण ते देताना पेशंट शॉक मध्ये नाही पाहिजे, कार्डियक फेल्युअर मध्ये नाही पाहिजे, हार्ट रेट 50 पेक्षा जास्त पाहिजे, त्यांना जो फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक आहे तो त्यात पीआर इंटरवल हे 0.24 पेक्षा कमी पाहिजे. तर हे काही त्याचे बीटा ब्लॉकर देण्यात
पॉइंट ऑफ व्ह्यू काही इम्पॉर्टंट पॉइंट्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, कंटिन्यू करायचं ना. आहेत का 5 वाटतं? मिनिटं घ्या. ओके, ठीक आहे, संपूया आपण. संपेल आपलं, काहीच नाही, 10 मिनिटात लागेल. आता आता हे परत सीबीएस मध्ये सगळं होणार आहे तुम्हाला, थोडे युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू. तर हार्ट फेल्युअर मध्ये 2 प्रकार असतात. ओके, एक आहे कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. हे फार महत्वाचं मी सांगतोय, थोडं लक्ष द्या. मला आता वाटतंय 25 पैकी 22 पैकी 5-10 जणच ऑनलाईन ऍक्च्युअली आहेत, बाकीचे जस्ट आहेत. ओके, तर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आणि डी कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर असे 2 प्रकार आहे. तर काय आहे 2 प्रकार आणि त्यामध्ये काय इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि बीटा ब्लॉकर कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतात ते तुम्हाला लक्षात घ्या की बीटा ब्लॉकर्स आपण कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो, बट बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. तर व्हॉट इज कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, व्हॉट इज डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. जेव्हा पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जातो तर आपल्या बॉडीला लक्षात येते की कार्डियक आउटपुट कमी झालेला आहे, बॉडीला ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाहीये पूर्ण. तर बॉडी काय करते की कार्डियक आउटपुट रिस्टोर करायचा प्रयत्न करते बाय ऍक्टिव्हेटिंग कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम. आणि त्या इनिशियल स्टेज ऑफ हार्ट फेल्युअर मध्ये 2 सिस्टीम ऍक्टिव्हेट होतात. एक आहे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि दुसरी आहे सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. तर ह्या 2 सिस्टीमने कार्डियक आउटपुट रिस्टोर्ड होतं. म्हणजे ह्या 2 सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्या तर इनिशियल स्टेज ऑफ जे हार्ट फेल्युअरचे असते, कार्डियक आउटपुट कमी झालेलं असतं, ते परत रिस्टोर्ड होतं. आणि ह्या सिस्टीमचा फायदा असा आहे की कार्डियक आउटपुट रिस्टोर होईल, परंतु ह्या सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्याने हार्टवर जसं कार्डियक आउटपुट रिस्टोर होतो तो बेनिफिशियल इफेक्ट होतो, परंतु ह्या सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर हार्टवर काही दुष्परिणाम पण होतात. त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं हायपरप्लेजिया ऑफ द हार्ट मसल होता, हायपरट्रॉफी होतं, फायब्रोसिस ऑफ द हार्ट मसल होतात, ॲपोप्टोसिस होतं म्हणजे प्रोग्राम सेल डेथ म्हणतो त्याला, आणि मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन होतं, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन. तर हे सगळे जे चेंजेस होतात रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं, तर कार्डियक आउटपुट रिस्टोर होण्याबरोबर ह्या जे चेंजेस ऍडिशनल होतात, फायब्रोसिस, ॲपोप्टोसिस, हायपरप्लेजिया, हायपरट्रॉफी, इन्क्रीज इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन डिपॉझिशन, हे दुष्परिणाम हार्टवर ह्या सिस्टीममुळे होतात. त्याला पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतात. मग अशा पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर देण्याचं नियोजन असं आहे की बीटा ब्लॉकर दिल्याने तर कार्डियक आउटपुट कमी होत असतं, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे इनहिबिटर इफेक्ट आहे हार्टवर. तर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियक आउटपुट रिस्टोअर झाल्यानंतर आपण बीटा ब्लॉकर स्टार्ट करतो. ते देण्याचं नियोजन असं आहे की जे सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळं हार्टवर दुष्परिणाम होत आहेत ते होणार नाही. जे पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट झालेलं आहे ते स्टॉप व्हावं, अरेस्ट व्हावं किंवा रिव्हर्स पण व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण बीटा ब्लॉकर स्टार्ट करतो. पण ते कार्डियक आउटपुट रिस्टोर झाल्यानंतर कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये आपण यूज करतो टू अरेस्ट और टू रिव्हर्स पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. हार्ट फेल्युअर मध्ये बीटा ब्लॉकर कार्डियक आउटपुट वाढवत नाही, हे लक्षात घ्या. नाही तर खूप जणांना वाटतं की हाऊ बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह इन हार्ट फेल्युअर, अरे ते कार्डियक आउटपुट वाढवत असतील, ऍक्च्युली ते कमी करतात. मग कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये आपण बीटा ब्लॉकर का देतो, तर कार्डियक आउटपुट रिस्टोर झाल्यानंतर जे सिम्पॅथेटिक सिस्टीमच्या ओव्हर ऍक्टिव्हिटीमुळं
चेंजेस हार्टवर झालेले असतात त्याला आपण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट म्हणतो, ती अरेस्ट किंवा रिव्हर्स होण्यासाठी आपण देतो. लास्ट स्टेज ऑफ हार्ट फेल्युअर जी असते ती डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर असते. डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर ही अशी कंडिशन आहे की तिथं रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, तरी पण कार्डियक आउटपुट मेंटेन राहत नाही. कार्डियक आउटपुट हे कमी झालेलं असतं, त्याला आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो. यामध्ये बीटा ब्लॉकर कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. यामध्ये आपल्याला आयनोट्रॉपिक ड्रग लागतात, लाईक डोपामाइन, डोब्युटामाइन. तर हे झालं हार्ट फेल्युअर रिलेटेड. The beta blocker we use in compensatory heart failure to prevent or to arrest pathological remodeling of the heart. तर त्यात कार्बिडिलॉल, मेटोप्रोलॉल, बिसोप्रोलॉल, नेब्युहोलॉल हे ड्रग. त्याचप्रमाणे डिसेक्टिंग एओर्टिक अॅन्युरिझम आणि HOCM मध्येही बीटा ब्लॉकर इफेक्टिव्ह आहेत. ओके. त्यानंतर फिओक्रोमोसाइटोमा हा एक ॲड्रिनल मेड्युलरी ट्यूमर आहे, त्यातही आपण बीटा ब्लॉकर देतो टू कंट्रोल ब्लड प्रेशर. यामध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही सर्जरी असते किंवा आपण ड्रग देऊन हा ब्लड प्रेशर कंट्रोल करतो. तर जे ॲड्रिनल मेड्युला आहे, ॲड्रिनल ग्लँड जी किडनीच्या वरती असते, त्यात ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेड्युला असे दोन पार्ट आहेत. तर ॲड्रिनल मेड्युला जो आहे ते कॅटाकोलामाइन रिलीज करतो. तर फिओक्रोमोसाइटोमा नावाचा जो ट्यूमर आहे त्यामध्ये ॲड्रिनल मेड्युलरी ट्यूमर आहे, त्यात कॅटेकोलामाइन्स रिलीज होतात, जास्त ॲड्रिनलिन, आणि ब्लड प्रेशर हे सडनली 30 ते 40ने शूट होतं. तर यामध्ये सर्जरी इज द डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट. पण सर्जरी पॉसिबल नसेल तर आपल्याला मग ब्लड प्रेशर पहिले कंट्रोल करण्यासाठी ड्रग्ज देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी अल्फा ब्लॉकर्स आहेत किंवा आपण मग बीटा ब्लॉकर्स पण यूज करू शकतो, परंतु बीटा ब्लॉकर्स यूज करताना आपण नेहमी अल्फा ब्लॉकर बरोबरच यूज केले पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऑलवेज यूज बीटा ब्लॉकर अलॉंग विथ अल्फा ब्लॉकर इन फिओक्रोमोसाइटोमा. तर टू कंट्रोल ब्लड प्रेशर, टू कंट्रोल टॅकिकार्डिया, टू कंट्रोल अरेथमिया ड्यू टू एक्सिस रिलीज ऑफ कॅटेकोलामाइन्स. हायपरथायरॉइडिझम मध्ये त्याला आपण थायरोटॉक्सिकोसिस म्हणतो, त्यातही बीटा ब्लॉकर यूज करतात. तर 2 मार्कला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हाऊ बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह इन हायपरथायरॉइडिझम. तर तुम्हाला माहिती आहे हायपरथायरॉइडिझम म्हणजे त्या पेशंटमध्ये T3 T4 ची लेवल खूप वाढलेली आहे आणि त्यामुळं पेशंटला सिरियस सिम्पटम्स आलेले आहे. तर एक लक्षात घ्या की हायपरथायरॉइडिझम मध्ये खूप सारे सिम्पटम्स हे ॲड्रिनर्जिक सिम्पटम्स असतात. पेशंटला पाल्पिटेशन होतं, ट्रिमर्स येतात, स्वेटिंग होतं, नर्वसनेस होतं. तर हे सिम्पॅथेटिक सिम्पटम्स हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये दिसतात, त्याला थायरोटॉक्सिकोसिस असेही म्हणतात. तर बीटा ब्लॉकर आणि बीटा ब्लॉकर देण्यामागचा उद्देश काय आहे, तर हे सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बीटा ब्लॉकर त्या पेशंटला देतो आणि त्यामध्ये आपण प्रोपॅनॉलॉल प्रेफर करतो. प्रोपॅनॉलॉल दिल्याने हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतात. त्यामध्ये पाल्पिटेशन असेल, ट्रिमर्स असेल आणि बाकी सिम्पटम्स जे आहेत ते सर्व इम्प्रूव्ह होतील आणि पेशंटला सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट होईल, म्हणून आपण प्रोपॅनॉलॉल हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटला देतो. आता हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये जे T3 T4 वाढलेलं असतं, तर ते त्या थायरॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होऊन त्याचं कार्य करतं. त्यामध्ये T3 ऍक्टिव्ह आहे. ओके. आणि आपल्या शरीरामध्ये जे T4 आहे ते T3 मध्ये कन्वर्ट होतं आणि मग तो T3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर T4 हा जास्त अमाऊंट मध्ये जरी प्रेझेंट असला तरी पण त्याच्या इफेक्ट साठी तो पहिले T3 मध्ये कन्वर्ट होतो आणि T3 मग रिसेप्टरवर जाऊन ऍक्ट होतो. तर हे T4चं T3 मधलं कन्व्हर्जन ही बीटा ब्लॉकर इनहिबिट करतात आणि त्यामुळे ही जे पेशंट मध्ये आहे ती इम्प्रुव्हमेंट होते. तर हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर्स का यूज करतात, थायरोटॉक्सिकोसिसच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर्स का यूज करतात, तर सिम्पटमॅटिक इम्प्रुव्हमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू प्लस टू प्रिव्हेंट कन्व्हर्जन ऑफ T4 टू T3. त्याचप्रमाणे मायग्रेनमध्ये प्रोफॅलेक्सिससाठी आपण प्रोपॅनॉलॉल देतो, अँझायटीमध्ये
पेरिफेरल ऍक्शन जे आहेत प्रोपेनॉलॉलच्या, त्यामुळे एन्झायटी मध्ये पाल्पिटेशन ट्रिमर्स कमी करण्यासाठी आपण प्रोपेनॉलॉल देतो. इसेन्शियल ट्रिमर्स जे आहेत त्यामध्ये बीटा 2 रिसेप्टर स्पिंडल फायबरवरचे ब्लॉक होऊन प्रोपेनॉलॉल इफेक्टिव्ह राहतो. आणि ग्लाउकोमा मध्ये ऍक्वियस ह्युमरचं सिक्रिशन कमी करून प्रोपेनॉलॉल इफेक्टिव्ह आहे. प्रोपेनॉल किंवा आपण टिमोलॉल यूज करतो, सॉरी, ग्लाउकोमा मध्ये ऑक्युलर बीटा ब्लॉकर, टॉपिकल बीटा ब्लॉकर, तर तो ऍक्वियस ह्युमरचं सिक्रेशन कमी करतो. तर हे सगळे युजेस झालेले आहेत, युजेस आपले कम्प्लीट झालेले आहेत. तर जवळजवळ 12 युजेस आपण बघितले. लॅबिटोलॉल तुम्हाला मी सांगितलं प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन साठी तो चांगला ड्रग आहे. त्याचप्रमाणे तो आपण क्लोनिडिन विड्रॉवल किंवा फिओक्रोमोसायटोमा यासाठीही वापरला जातो. तर यामध्ये इंडिव्हिज्युअल ड्रग वर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, समजलंय बीटा ब्लॉकर? Yes, sir. ठीक आहे. Yes. आपला आता अल्फा ब्लॉकर स्टार्ट करायचा आहे. तो संपल्यानंतर ग्लाउकोमा एक टॉपिक राहिलाय, तर 2 टॉपिक एनएस मध्ये राहिलेले आहेत. तर उद्या पाहूया आपण अल्फा ब्लॉकर. तर ठीक आहे, युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचा आहे. कोणत्या कंडिशन मध्ये म्हणजे आपण बीटा ब्लॉकर यूज करतो आणि काय यूज करतो. सीव्हीएस मध्ये परत तुम्हाला हायपरटेन्शन, अंजायना, ॲरिथमिया या टॉपिक मध्ये बीटा ब्लॉकरचा रोल कळणार आहे. एमआयच्या पेशंट मध्ये काय यूज करतात ते तुम्हाला कळणार आहे. तर तिथं तुमची रिव्हिजन होणार आहे. ओके, चालेल, उद्या आपण घेऊया अल्फा ब्लॉकर. थँक्यू. Thank you. Thank you. Thank you, sir. Good night. गुड नाईट. Good night.